छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये आज या ठिकाणी अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे। आपण या ठिकाणी सध्या परभणी शहरामध्ये आहेत। अगदी परभणी शहरामध्ये देखील अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी मराठा सेवा मंडळाच्या वतीनं अगदी भव्यदिव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले। आपल्यासोबत मराठा सेवा मंडळाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। गोविंदराव इटकर पाटील आणि मंगेश भरकर पाटील, त्याचबरोबर सर्व त्यांची टीम आहे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत संवाद साधणार आहेत। काय सांगायचं आहे, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी उत्साहामध्ये आपण साजरी करतायत आणि सामाजिक बांधिलकीतून साजरी करताय, हे विशेष आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी आज असं भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। तरी माझ्या पूर्ण तरुण मित्रमंडळाला एवढंच विनंती आहे की आपल्याला रक्त हे लागणारी जीवनावश्यक वस्तू आहे, तरी सर्वांनी रक्तदान करावे आणि प्रत्येक 3 महिन्याला रक्तदान केल्याला खूप चांगलं असतं। याच्यात काही हानी पोचत नाही, काही नाही। छत्रपतीला शिवाजी महाराजांना एक काहीतरी देणं म्हणून आमच्या मराठा सेवा मंडळातर्फे आम्ही रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आज किती लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे? आतापर्यंत कमीत कमी 20 ते 25 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि इथून पुढे कमीत कमी 50 ते 100 लोक रक्तदान करून जातील। किती वर्षापासून हा तुमचा मराठा सेवा मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम? 10 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आमचा। दर शिवजयंतीला आमचं रक्तदान शिबिर आम्ही ठेवतो। आपल्यासोबत आणखी काय पदाधिकारी आहेत? तुमचं काय नाव आहे? मंगेश भरकर, मी मराठा सेवा मंडळ जिल्हा अध्यक्ष। आपण रक्तदान शिबिर याच्यासाठी ठेवतो की हे आपल्याला कसं असतं की खूप पेशंट असतात की त्यांच्याकडे कोणी नसतं, म्हणजे ब्लड हे लागणार आहे। काही थॅलिसेमियाचे पेशंट असतात, त्यांना हे नेहमी लागत आहे, कोणाला प्लाझ्मा लागतं। यामुळे काय होतं की ब्लड डोनेशन हे दर 3 महिन्याला केलंच पाहिजे, कारण की ब्लड हे माणसाला लागत आहे, दुसरं कोणाला लागत नाही। की आपल्या समाजामध्ये भरपूर लोक आहेत की त्यांना जरा ब्लड द्यायला घाबरतात, पण हे ब्लड दिले दर 3 महिन्याला मी ब्लड देत असतो, कारण की हे आमचे मित्रच आहेत, यांची ब्लड बँक होती पहिली, यांना आम्ही माहीत आहे। आणि त्या निमित्तानेच आम्ही हे कॅम्प ठेवतो की जेणेकरून एक गोरगरिबांना त्यांचा फायदा व्हावा। बरं, काय या ठिकाणी आज 50 ते 100 लोक रक्तदान करणार आहेत, तर भविष्यामध्ये आणखी किती लोक याच्यामध्ये वाढ करायची आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी शिवजयंती कशा पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरी होईल याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला? आपण शिवजयंती ही दरवर्षीप्रमाणे आपण नेहमी साजरी करतो। गेली 10 वर्षापासून आमचं एक 501 आकडा पुढच्या वर्षी आमचं आहे। यावर्षीच आमचं 201 5 वाजेपर्यंत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणखी काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगायचं या ठिकाणी? तुम्ही देखील अगदी या शिवजयंतीमध्ये एक सामाजिक बांधिलकीतून या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर गायनाचा कार्यक्रम असेल, तर विविध वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकीतून कार्यक्रम राबवत असतात। शिवराय हे सगळ्या समाजाचे आदर्श आहेत आणि आदर्शाकडून काहीतरी प्रेरणा घेऊन आपण या दिवशी समाजकार्य केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। मग ह्यातनं जे रक्तदान, याला जे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं, हेच रक्तदान हेच आपल्या आदर्शाला आपल्या मानवंदना देण्याचं हे सगळ्यात मोठं माध्यम आहे। म्हणून इथं विविध शिवभक्त येऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत। तुम्हाला काय सांगायचे? थँक्यू। बाबा, काय सांगाल या ठिकाणी? आज आपण स्वच्छता केलेली आहे, त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती, ह्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर म्हणजे त्यांच्या पुतळ्यासमोर आम्ही आज स्वच्छता अभियान राबवलं। का तर संत गाडगेबाबा म्हणले होते, भुकेलेला अन्न द्या, ताणलेला पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, अभयाला सारा द्या, दुखान्याला दवाखान्यात न्या आणि गरीब मुलीचे लग्न करून द्या। पैसा नसेल तर थाटी मोडा, वाटी मोडा, आपल्या लेकराला शिक्षण द्या आणि कमी दामाचं लुगडं आपल्या बायकोला घ्या, असं संत गाडगेबाबाचा संदेश। आता 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आली, त्या निमित्ताने सुद्धा स्वच्छता राहण्यात। का तर छत्रपती शिवाजी महाराजानं मराठा समाजावर अन्याय होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, दलितावर अन्याय होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि शेतकऱ्यावरती अन्याय होता तेव्हा शरद जोशी जन्माला आले आणि मराठ्याच्या लेकराला आरक्षण नाही म्हणून त्यांच्या अन्याय होते म्हणून दरांगे पाटील जन्माला आले। म्हणून मित्रभाऊ,
जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा देवरूपी माणूस जन्माला येत होतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अन्याय होता म्हणून जन्माला, आमच्या जिजामातेनं अन्याय होत होता, आमच्या लेकीबालीचे आबरू लुटल्या जात होते, माझ्या जिजामातेला देखवत नव्हतं. म्हणून शिवाजी महाराज माझ्या देवा माझ्या जन्माला असा एक सुरवीर पुत्र अशा म्हणलं नाही, त्या लोकाच्या घरी जन्माला, स्वतःच्या घरी जन्माला आणा आणि या माझ्या समोर दिसणारा अन्याय दूर झाला पाहिजे असं जिजामातेनं देवाला प्रार्थना केली. आणि छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजामातेच्या पोटी आले आणि ह्या देशावरचा अन्याय दूर करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजानं केले. म्हणून मित्रभाऊ, आपल्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही जगाची घरची 12 सभा करा, पण जनतेची कमी कमी 4 सभा करा. आमचे आदरणीय महाराष्ट्राचे काय नाव तुमचे श्री खांडेकर यांनी आमची मुलाखत घेऊन त्यांनी खरं त्याचे वैभव निर्माण केलं. का तर माणसानं या जयंती असो पुण्यतिथी असो या महात्म्यानं आपल्यासाठी केलं, म्हणून आज आपण चलतोत बोलतोत राहतोत. म्हणून या ठिकाणी माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुलाखती घेतल्याबद्दल मी आभार कॅमेरामॅन मानतो. दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र चॅनल.